हॅलो, किती वेळ लागेल? हां ठीक आहे, या लवकर. हां आली सर. ए सावकाश रे. दादा उठणार माझा राजा उठकी काय करून घेतलं? चिट्टी? माझ्या हातून माझ्या वडिलांचा खून झाला. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. त्याचबरोबर मी गोपाळबाबांवर संशय घेतला. खूप मोठं पाप केलं, म्हणून मी स्वतःचं आयुष्य संपवतोय. साहेब, काय आहे चिठ्ठीमध्ये? याने आत्महत्येचं कारण आहे. दादा! नाही! दादा! नाही! देवगुडे यांना आपल्या गाडीत घरी सोडा. तुम्ही गाडीत बस. संग्राम! अरे बाया माझ्या! आत्ताच मी जन्म मृत्यू यावर बोलत असताना तेवढ्यात ज्यानं माझ्यावर हल्ला केला, ज्यानं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याला असं वाटायचं मी त्याचा शत्रू आहे. त्यानं मनात राग धरला, तर मी त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यानं ऐकलं नाही. असं म्हणतात, माणूस मेल्यानंतर आपण आपल्यातलं शत्रुत्व विसरावं. हीच आपल्याला संस्कृती सांगते ना आपली. आपणही विसरून जाऊयात. देव त्याला त्याच्या पापातून मुक्तता देवो. 2 मिनिटं आपण उभं राहूयात, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बाहेर चला लगेच. बोल डिंपल. बोल काय बोल? एवढी शांत कशी राहू शकता हो तुम्ही? संग्रामची बॉडी सापडली, कळतंय का तुम्हाला? आणि गावातल्या लोकांना पण माहिती आहे त्याचा सगळ्यात जास्त राग तुमच्यावर होता. तुमच्यावर संशय होता त्याला. आता जामकरांना पण संशय आणला ना, सेकंद नाही लागणार. फरफटत तुम्हाला घेऊन जातील पोलीस स्टेशन पर्यंत. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय केलंय ते? जर त्याला मारलंच होतं ना, तर बॉडी पुरायची होती ना, लटकवायची काय गरज होती? त्याचं टेन्शन तू नको घेऊस डिंपल. मुळात आपण काही केलेलंच नाहीये. गावात सगळ्यांची चौकशी करणार, माझीही चौकशी करणार. त्यात घाबरायचं काय कारण आहे? मुळात आपण काही केलेलंच नाहीये. काय डिंपल, तुझं बोलून झालंय का? आम्हाला नवरा बायकोनं थोडासा वेळ देतेस? बोलायचंय मला. हा सगळा काय प्रकार आहे? हा, त्या संग्रामला तुम्हीच तर नाही ना मारलं? काय चाललंय हे? का वागताय असं तुम्ही? आधी त्या आश्रमाच्या मागे पायावर आले, आता संग्रामची बॉडी सापडली. हे सगळं तुम्ही नाही ना करत आहे? हं? हे असंच वागत राहिलात ना, कधीतरी अडकाल ह्या सगळ्यात. कसं कळत नाही तुम्हाला? संग्राम त्याच्या कर्मानं गेलाय. मी काहीच नाही केलेलं. मी काही केलेलंच नाही, तर घाबरायचं काही कारणच नाही. बाबा! अरे बापरे, काय झालं आता? बाबा!
माझ्या दादाने आत्महत्या केली. संग्राम नाही हो, संग्राम नाही राहिला. संपवलं ते मी स्वतःला बाबा. अहो शांत व्हा, शांत व्हा. बाबा आता कशी मी जगू, कोणाकडं बघू बा. शांत व्हा. हे पहा, मला तुमचं दुःख कळतंय, मी समजू शकतो. तुम्ही शांत व्हा. मी त्याला समजावून सांगितलं होतं. कदाचित त्याला त्याची चूक कळली असणार, म्हणून त्याने प्रायश्चित्त म्हणून स्वतःला संपवलं असेल. पण प्रायश्चित्ताच्या आगीमध्ये असं स्वतःला जाळून नव्हतं घेतलं पाहिजे त्याने. जे झालं ते अत्यंत वाईट झालंय. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. देव त्याला पुढचा जन्म पुण्यात्माचा देव यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करेन. काळजी करू नका. सगळं संपलं बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. साहेब काय वाटतं आता याची काय नोंद करायची, आत्महत्या की मर्डर? हे ठरून गेलेला म्हणलं त्याच्या बॉडीवर मानेवर झटापटीचे वरण आहेत. त्याला दुसरीकडे मारले आणि इथे आणून लटकवलं. आणि ज्यांनी कुणी याला मारलंय त्याची इच्छा आहे की लोकांनी पाहावं, लोकांना ही आत्महत्या वाटावी. ठरवून रिप्लॅन केले सगळं. तुम्हाला असं फक्त संशय का? खात्री आहे म्हणा, म्हणणारच आहे. कोणी केलं असेल साहेब, काय वाटतं? टेलर, गोपाळ नावाचा टेलर. कशावरून साहेब? यांनी त्या टेलरला 2दा मारायचा प्रयत्न केला. दोन्ही वेळेस टेलर वाचला. त्यावेळेस टेलरनं डाव साधला, त्यात हा गेला. मग आता साहेब? त्या टेलरला उचलावं लागेल. साहेब पण आपल्याकडे ठोस पुरावा काय नाहीये. त्यात त्याचे ते अंधभक्त. त्याला उचलावं लागेल. ठीक आहे सर. बघत काय बसलाय? बाहेर आहे का? हा, हॉर्न वाजते कळत नाही का तुला? गेट खोल का. हो साहेब, पोलिसांना आतमध्ये परमिशन नाही हो. ते बोर्डवर बघा काय लिहिलंय ते. आश्रमात पोलिसांना प्रवेश नाही हे कोणी लिहिलं? तुम्ही लिहिलं ना? का कोर्टाचा आदेश आहे? हो साहेब, कोर्टाचा आदेश नाहीये. आम्हाला बाबांनी सांगितले पोलिसांना आतमध्ये सोडायचं नाहीये. तुझा बाबा कोण आहे? मुख्यमंत्री आहे का? त्याचं सगळं ऐकायला? का कोर्टापेक्षा मोठा झाला तुझा बाबा? ते आम्हाला काय माहिती नाही. हे कळलं काय? गप गेट खोलायचं. साहेब कॉलर सोडा. कॉलर सोडा म्हणजे? हो साहेब थांबा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. हो साहेब, थांबा.